नमस्कार सर्वांना. तर काल मी बनवल्या होत्या बघा खपली गव्हाच्या कापण्या. इतक्या छान झाल्या होत्या ना, खरंच क्रिस्पी आणि खुसखुशीत झाल्या होत्या. कडक पण झाल्या नव्हत्या, कारण ते खपली गव्हाच्या असल्यामुळे. आपल्या साध्या गव्हाच्या ना इतक्या छान बनत नाहीत. आणि आपण दळून आणतानाच त्यामध्ये हरभऱ्याची डाळ टाकून आणलं ना ऑलरेडी कापण्यासाठी. आपण आता घरी कसं बनवतो, गव्हाचं पीठ आणि डाळीचं पीठ वेगळं घेतो. त्यामुळं काय माहिती इतक्या छान बनत नाहीत, पण ह्या खूप छान झाल्या होत्या. पण तुम्ही व्हिडिओ बघताय पण लाईक करायचं खरंच विसरता बरं का. लाईक करून घेत जावा, माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्हाला. तसं काही माझी हे नाही तुमच्यावरती. तर मी सकाळी अगोदर कोथिंबीर वडी बनवली होती, कारण खूप दिवस झालं कोथिंबीर आणून ठेवली होती, निवडून पण ठेवली होती. पण मला काही बनवणं होत नव्हतं, कारण सकाळी सकाळी सगळ्यांचे टिफिन वगैरे खूपच घाई असते. त्यामुळं मग म्हटलं काल सुट्टी होती मुलांना, तर चला आज आपल्याला तरी काय काम आहे. आपल्याला तरी कधी सुट्टी नसतेच, पण बनवूया. असं नवीन नवीन असलं का मुलांना तर लई भारी वाटतं. आणि मला असं काही बनवायला खरंच खूप भारी वाटतं. माझे तरी काय व्हिडिओ ना मी हे करून ठेवलेत, पण मला एडिट करायला टाईम नाही. आता उन्हाळी वाळवणतले मला तरी हसायला येतं, कारण उन्हाळी कामं तर मला पहिल्यापासून खरंच आवडतात बनवायला. आपल्याला कितीही त्रास झाला तरी असं काहीतरी नवीन मशीनवरती पण शिवायला, असं बनवायला खूप भारी वाटतं. पण असं काहीतरी बनवलं ना, किचनवर इतका पसारा होतो, ते मात्र वैताग येतो की किचन साफ करा, भांडे घासा, ह्याचा कंटाळा खूप येतो. पण ते तर करावंच लागतंय. मग उकडायला ठेवल्या कोथिंबीर वड्या. छान असे रोल बनवले होते आणि उकडून घेतले बघा लगेच. मग भांडी वगैरे लावून ठेवली. आता मस्त उकडले होते. मी काय टेस्ट वगैरे केली नव्हती. त्यामध्ये मीठ, चटणी वगैरे जास्त आहे. तर अंदाजानुसार तर आपण टाकतो. नेहमी माझं तर प्रमाण करेक्ट येतं, कारण कधी म्हणजे मीठ तिखट जास्त वगैरे होत नाही. एखाद्या वेळेसच होतं बरं का. पण छान झाल्या होत्या. म्हटलं थोड्याशा टेस्ट करून बघूया, कारण तर सकाळी लवकर गेले ते, त्यामुळं मी आणि मुलंच होते घरी. तर म्हटलं आमच्यासाठी थोड्याच तळूया, कारण सगळ्या असले ना मग सगळ्या तळल्या तरी काही वाटत नाही. आणि जास्त संध्याकाळी खायचं तेलकट मी टाळते, त्यामुळे संध्याकाळी शक्यतो करून बनवत नाही असं जास्त तेलकट वगैरे, कारण मुलांना पण त्रास आणि आपल्याला पण त्रास होतो. कारण मुलांना त्रास झाला का आपल्याला रात्रभर जागावं लागतं. त्यामुळं आपणच पहिल्यांदाच व्यवस्थित काय असेल ती ठरवायचं आणि मग मेनू बनवायचा. कधीतरी एखाद्या वेळेस चालतं, पण सारखं सारखं तेलकट नाही खायचं. छान अशा कोथिंबीर वड्या तळून घेतल्या आणि ते पण लोखंडी तव्यामध्ये. इतक्या छान तळल्या होत्या ना, खरंच मी त्यासाठी खास घेतला आहे लोखंडी तवा. आणि लोखंडी तव्यामधलं खाल्लेलं चांगलं असतं, केसाला लोह वगैरे भेटते. त्यामुळं मी ह्यामध्ये भाजी वगैरे बनवते, भाकरी. आता गॅसचा जरा प्रॉब्लेम आल्यापासून मी बनवत नाही बरं का. मग कोथिंबीर वड्या तळून वगैरे आम्ही जेवण केलं, सगळी कामं वगैरे आवरली. मग मी गूळ किसत होती. गूळ तर इतका कडक होता, म्हटलं माझ्या हाताला लागेना म्हणजे झालं. तर फोडायला तरी तो इतका घट्ट होता, त्यामुळं तर तो फुटत नव्हता. किसायला पण तो घट्ट होता, त्यामुळं किसू पण नसता शिकला, म्हणून मी किसत होते. तर एक जरा मऊ निघला, पण एक इतका नंबर होता ना खरंच. म्हटलं आता कसं तरी करूया. बघू शकताय तुम्ही, पाण्यातसुद्धा तो गरम पाण्यात विरघळला ना, इतका कडक होता गूळ. तोपर्यंत मी इकडं काय तर करते. माझ्या लेकीन लगेच पीठ वगैरे चाळून घेतलं, आणि ही आईनं मला गावाकडून दिलेलं आहे खपली गव्हाचं पीठ. नाहीतर मी नेहमी साध्या आपल्या गव्हाच्या पिठापासूनच बनवते. तर पीठ वगैरे छान मळून घेतलं, कारण त्यामध्ये थोडंसं तेलाचं मोहन घातलं आणि मीठ पण घालते. तुम्ही घालता का कापण्याला मीठ? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थोडंसं मीठ टाकलं ना टेस्ट भारी लागते, कारण जिथं जिथं नमकचं हे येतं ना तिथं टेस्ट खूप छान येते. आणि थोडीशी बडीशेप टाकले, कारण बडीशेप पूर्ण मी टाकलेली, कारण मला पहिल्यापासून तशीच आवडते, खाताना छान लागते म्हणून. मिक्सरला वगैरे मी बारीक करत नाही. आणि सुंठ वेलची वगैरे काही नाही, बडीशेप जास्त वापरली ना खरंच खूप छान लागते. ओवा वगैरे पण काही वापरला नाही. सॉरी, सोडा. म्हटलं आता मुलं घरी असली ना, असलं काही तर मेनू ठरवलं ना, ते इतके महागा लागतात की कधी बनवणार मम्मी, कधी बनवणार. त्यासाठी मग मळून 15-20 मिनटं ठेवून दिलं भिजायला. भिजते तोपर्यंत लगेच मग तेल काढून घेतलं डब्यामधून, कारण तेल संपलं होतं. तर मुलांच्यासाठी इतकं असल्यामुळं ना मी आधी शूट वगैरे न काय घेता म्हटलं तुमच्यासाठी आधी मी लाटून तळून देते, मग तुम्ही शांत बसा. असं तेल वगैरे असलं का मुलांना खूप जपावं लागतं आहे. त्यामुळं तर मुलं व्यवस्थित राहतात, नाही तरी काय तर झालं ना आपलं बाजूला तेच ठेवावं लागते आणि मुलांनाच पाहावं लागतं. त्यामुळं मी मुलांच्यासाठी अगोदर करते. त्यामुळे मी जास्त कधी बनवते तेव्हा ना माझ्या पाठीमागच असतात मुलं, त्यामुळे मी शूट वगैरे पण जास्त घेत नाही. आणि मला असं सारखं बनवायला लागते, चिवडा बनव, शंकरपाळ्या बनव, असं सुरूच राहतं आमच्याकडं. त्यामुळं जास्त काय मी शूट घ्यायच्या नादाला लागत नाही, कारण मुलं सेफ तर आपण सेफ आहे.
तर मलाच त्रास होतो. छान अशा शंकरपाळ्या मी दिवसभर बनवल्या. इतकी घामाघूम झाली होती, पण इतक्या टेस्टी झाल्या होत्या ना. खरंच कोणाकोणाला आवडतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर या कापण्या खायला एक नंबर झाल्या होत्या. आणि आता शेवटी राहिलेलं ना, मी सगळे शंकरपाळ्याला खसखस वगैरे लावून घेतली, तर इतक्या सुंदर दिसत होत्या ना. खरंच खूप अप्रतिम. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला तर नका विसरू. चला तर बाय बाय, भेटू पुन्हा.